जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या। पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। आता ॲनाकोंडा म्हणाल तर हे ॲनाकोंडा स्वतः आहेत। गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळखा घालून बसलेले आहेत। आणि या ॲनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, त्याचं पोट भरत नाही। म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही। त्यामुळे भस्म्या रोग माहिती आहे ना, भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे। म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळेपण आहे। हा भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही। पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम, डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम, मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत। काल जे उद्धव ठाकरेंनी ॲनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांना हे माहित आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय। म्हणजे परिवारातच सर्व मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद ठेवण्याकरता त्यांची वाटचाल राहिलेली आहे। त्यामुळं जे आता निवडणुकीच्या काळात म्हणजे विधानसभेतही गेले, स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे आतापता नाही, 51% मतं घेऊन महायुती जिंकणार आहे। आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे, अत्यंत निराश झालेले आहे। त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळेल। याच्या त्याच्या मुलाबद्दल काय सांगता? तुम्ही काय केलं? तुम्ही तर स्वतःला मुख्यमंत्री आणि घरी मंत्री ठेवला। तुम्हाला तरी ॲनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला काय आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतली, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी। मग राज्यामध्ये आमच्या जीवावर, आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा। मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसात घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं, आयत्या बिळावर नागोबा। आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत, हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का? हा आमचा प्रश्नचिन्ह आहे।